नमस्कार सर, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. मी गोकळी डिंगडॉंग क्रिकेट संघाचा कॅप्टन मागच्या 25-30 वर्षापूर्वीचा मनोज गावडे. मला खूप आनंद झाला. शिंदेवाडीत श्रीराम क्लबचे कॅप्टन डी.जी. रणवरे यांनी आम्हाला सर्व जुने खेळाडूंना ह्या पूर्व भागातील जेवढी 20-25 गाव असतील तिथल्या जुन्या सहकाऱ्यांना बोलवून त्यांचा मानसन्मान केला, त्यांचं कौतुक केलं, मानचिन्ह दिलं, फेटा घालून आमचं स्वागत केलं, आम्हाला खेळायला ग्राउंडवर उतरवलं. आज 25-30 वर्षांनी सर्वजण भेटले, यात खूप आनंद झाला. ह्या दगदगीच्या काळात हे जुने मित्र क्रिकेटमधले आमचे सगळे भेटले. कोण किती वयाचे, कोणाला नातवंड झाल्यात, कोणाला जावाय आल्यात, अशी सगळी कंपनी भेटली आणि खूप खूप छान वाटलं. त्यावेळेस आम्ही खूप संघर्ष केला. खेळताना आमचा खूप संघर्ष व्हायचा आणि अटीतटीचे सामने व्हायचे, थोडासा वाद पण व्हायचा. त्या गोष्टी आठवल्या तर आज मी ते सांगत होतो डीजेला की आज येताना खूप आठवणी ताज्या झाल्या. बऱ्याच वेळा इथनं चालत गेलो आम्ही गोकळीपर्यंत रात्रीचं, कारण कधीतरी एसटीने यायचो आम्ही, जवळ पैसे नसायचे, प्रवेश फी भरायला पैसे नसायचे. आज सगळं काय आहे, पण हा आनंद नव्हता मिळत. तो आज डी.जी. रणवरे आणि श्रीराम क्लबचे सर्व खेळाडू असतील त्यांच्यामुळे आम्हाला मिळाला. त्यामुळे आमचा आजचा आनंद ही खरी दिवाळी आम्हाला, म्हणजे मागं आम्ही दिवाळीला जायचो शिंदेनगरला दौड शिकायला, आणि ते दिवस आठवले, खूप छान वाटलं. खूप भरभरून बोलावंसं वाटतंय, पण मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तात्या. दादाजी बसुगडे साहेब, हो, सुंदर पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न सेल टॅक्स ऑफिसर यांच्याकडून. 56 वर्ष वयाचे हे खेळाडू आणि या सामन्याच्या या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. सामने शिंदेवाडीमध्ये यशस्वीपणे पार पडतात याचं कारण आहे की अनेकांची मदत खुल्या हातानं या सामन्यांसाठी मिळत असते. आणि अमोल निकम यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या अगोदरच्या चौकारासाठी आलेलं आहे. माझा चोरा भाऊ, त्यांचं वय काय, त्यांचं वय पाहता त्यांची बॅट फिरवण्याची पद्धत, खेळण्याची जिद्द ही अप्रतिम आहे. आणि म्हणूनच खेळाडूची कदर केली अमोल निकम यांनी 500 रुपये चौकारासाठी दिलेले आहेत. हो, सुंदर पद्धतीनं मारण्याच्या प्रयत्नात बीट झालेले. बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळालेली आणि धाव संख्या झालेली ती 5. दादाजी बसुगडे मैदानामध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं, आणि हा वाईड बॉल. धावसंख्या झालेली ती 6. स्ट्राईकला तो जीवन शिंदे, किरण शिंदे आणि जीवन शिंदे, 2 बंधू. विठ्ठलच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी गोलंदाजी जीवनच्या रूपानं आपणा सर्वांना पाहायला मिळाली. पंचक्रोशीमध्ये या 2 बंधूंचा खेळ आपण सर्वांनी पाहिला. आज जीवन खूप दिवसामधून विठ्ठलमधून खेळायचं. 1 धाव आणि दानाजी मसुगडे स्ट्राईकला येत आहेत. देशाची सेवा सुरुवातीला केली, 17 वर्ष सेवा झाल्यानंतर स्वतः सेल्टॉक्स पोलीस मध्ये सेवा केल्यानंतर एमपीएससीच्या माध्यमातून सेल टॅक्स ऑफिसर म्हणून आजही आपण कार्यरत आहात. सातारा सेल टॅक्स ऑफिस मध्ये आपण कार्यरत असताना आपली मुलगी ही अन्न व भेसळ खात्यामध्ये क्लास 1च्या पदी या ठिकाणी कार्यरत आहे, याचा शिंदेवाडी ग्रामस्थांना अभिमान आहे. जीवन आणि किरण बॉलरचं नाव सांगा. चव्हाण, पवार, राजू पवार. आणि तेच राजू पवारच आहे. राजू पवार यांचा खेळ आपण सर्वांनी पाहिलाय. इथं काहीतरी झाड होतं का लिंबाचं, अजून एक आपण. हा,
त्या झाडाच्या शेजारी बसलेला असायचा आणि राजाभाऊचा 6 वरून हायस्कूल वर जायचा. तेच राजाभाऊ आज सुंदर पद्धतीचा चेंडू आणि हा वाईट चेंडू बक्षीस लावलंय. खेळ करा, दोघांनीही खेळ करा. धावसंख्या झालेली ती 10. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाजी करतायत पवारवाडी संघाचे जुने जाणते खेळाडू राजू पवार आणि सुंदर पद्धतीने मारलेला फटका पाहूया काय होतात आणि 4 धावा. चौकाराला किती आहे? चौकाराला आहे ना वैभव? वयामुळे घेतलेले ते 56 वर्षाचे खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करतायत. स्वतः क्लास 1 अधिकारी आहेत. सेल टॅक्स ऑफिसर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर STI आणि सेल टॅक्स ऑफिसर या 2 पदामध्ये STO ही क्लास 1 ची पोस्ट या ठिकाणी आहे साहेबांची असताना. आणि हा वाईट चेंडू पंच SI रणवरे यांचा इशारा. गोलंदाजी करतायत ज्योती क्रिकेट क्लब पवारवाडीचे नावाजलेले गोलंदाज राजू पवार. राजू पवार म्हटलं की अंगावरती काटा यायचा, खेळ स्तब्ध व्हायचा. आणि पवारवाडी सुंदर पद्धतीने मारलेला फटका आणि 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 17. दुसरं षटक चालू आहे. सुंदर पद्धतीनं तटून काढण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 शासकीय धाव. जीवन रेणवरे. धावसंख्या झाली ती 18. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. राजू पवार दुसरं षटक घेऊन येत आहेत ते मठाच्या वाडी संघाकडून. या अगोदर पवारवाडी वर्सेस कुरबावी हा सामना झाला. राजाभाऊ खरं तर पवारवाडी सामन्यासाठी या ठिकाणी आपल्या दैनंदिन व्यापामधून या ठिकाणी आलेले होते, परंतु त्यांना सुंदर कुरबावीची टीम सिद्धेवाडीमध्ये क्रिकेट खेळल्यानंतर आम्ही ह्याच फाट्यामध्ये आंघोळीला जायचो. आम्ही इथंच खेळायचो. आणि डोंबिवलीमध्ये कुठं जायचं आंघोळीला? बारावमध्ये बंगल्या कुरबात नदी आता लाईव्ह 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 18. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते कुमार पवार. सुंदर पद्धतीनं जीवनचा जसा होता तसाच खेळ आहे. 1-1, 2-2च्या स्वरूपामध्ये जीवन स्वतःच्या शरीर यष्टी प्रमाणे धावा घ्यायचा, परंतु अतिशय जिद्दी असणारा हा खेळाडू. दानाजी बसुगडे स्ट्राईकच्या स्वरूपामध्ये. सर्वांना एक 6 पाहायची इच्छा आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती 20. षटक तिसरं षटक या ठिकाणी मैदानामध्ये चालू आहे. श्रीराम वर्सेस मठाची वाडी. यानंतर होणारा सामना सुद्धा सांगा वापरो. सॉरी, वडाची वाडी. अरे वा, वडाची वाडी. सुंदर पद्धतीने मारलेला फटका. हा चौकार पाहायला मिळायचा जीवनचा, परंतु आज या ठिकाणी 2 धावा. सुंदर शॉट जीवनच्या बॅट्स मधून या ठिकाणी पाहायला मिळायचे, तेच शॉट्स आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय गुणी असणारा हा खेळाडू. बदल काय वाटतं? वैभव गीते साहेबांचा प्रश्न आहे की 20 वर्षाचा खेळ आणि आजचा खेळ यामध्ये फरक काय? प्रश्न
20 वर्षापूर्वी हेच खेळाडू जोशामध्ये खेळत होते. आज प्रत्येक खेळाडू आपला तोच जोश या ठिकाणी आजमावण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येकामध्ये तेवढाच मनामध्ये उत्साह आहे, परंतु प्रत्येकाचं शरीर साथ देईल हे सांगता येत नाही. सुंदर पद्धतीने मारलेला हा फटका. आणि चौकार आहे का? चौकार पण बक्षीस माघारी मिळणार नाही आता. बापूराव रणवडे यांच्याकडून 200 रुपये आणि वैभव गीते यांच्याकडून 100 रुपये साहेब आलेले आहेत. अतिशय सुंदर अलौकिक असा फटका आपण मारला. हा ओबडधोबड फटका नाहीये, हा क्रिकेटिंग शॉट आहे. योगायोग असं आहे की बॅटिंग करतायत सेल टॅक्स ऑफिसर आणि स्कोअर लिहितायत सीए साहेब. स्कोरर म्हणून काम करतायत गणेश जाधव, स्वतः सीए आहेत. म्हणजे दोन्ही जीएसटी वसूल केलाय. 20 वर्षापूर्वीचे शिंदेवाडीचे कॉमेंटेटर कुमार सानू नावाने फेमस, ते सुद्धा या ठिकाणी आले. कुमार झेंडे आणि प्रफुल्ल झेंडे दोघेही बंधू कालपासून, मला वाटतं कुमार आज आले पण प्रफुल्ल झेंडे या कालपासून चौकासाठी हलकी वाजवायची बर का. हा जो चौकार त्यांनी मारला होता त्याच्यासाठी, या अप्रतिम फटक्यासाठी एकदा जोरदार हलकी वादन झालं पाहिजे. वा वा वा, माझ्याकडे 500 दिले 200 हळूच म्हणून उपयोग आहे का? सुंदर अशी फटकेबाजी धनाजी मसवडे साहेबांच्या बॅट मधून. श्रीराम प षटक या ठिकाणी चौथा चालू आहे. चौथ्या षटकातील पहिला चेंडू आणि वैयक्तिक 18 आणि संघाचा 39 धावसंख्या झालेली आहे श्रीराम दल संघाची आणि वैयक्तिक 18. अतिशय सुंदर अशी फलंदाजी धनाजी मसुगडे साहेबांच्या कडून या ठिकाणी पाहायला मिळते. ओव्हर चौथं षटक चालू आहे. अरे सुंदर असा फटका. दोन धावा पंच एस.आय. रणवरे आणि सतीश रणवरे यांचा इशारा. तुम्ही आम्ही ह्यांची बॅटिंग तरुणपणीची पाहिलेली नाही, कशी होती? बॉलरचं नाव सांगता का? हरिभाऊ म्हणतो फक्त आता. होय, सुंदर असा फटका आणि हा चौथा. वैभव गीते यांच्याकडून 100 रुपये या ठिकाणी आलेले आहेत.
सलग 3 चौकार जर गेले तर 1000 रुपयाचं बक्षीस आलं साहेब. सगळी सोय म्हणतात. हो, खाली राहिलेला चेंडू निर्धाव असा चेंडू. दानाजी मसुगडे साहेब आणि जीवन रेणवडे श्रीराम व संघाच्याकडून अतिशय उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. गोलंदाजी करतायत शिंदे. षटकातील शेवटचा चेंडू, 4थं षटक या ठिकाणी चालू आहे. 4थ्या षटकातील खाली राहिलेला चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 आणि वाईडची 1 अशा 2 धावा. धावसंख्या झालेली आहे त्या 44. षटकातील 1 चेंडू बाकी आहे. स्ट्राईक लागते जीवन रेणवरे. उद्धव जाधव यांच्याकडून सलग 3 चौकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि आताचा चौकार धावसंख्या झालेली ती सलामीचे फलंदाज मैदानामध्ये नाबाद 51 आणि हा नो बॉल. 52 धावसंख्या झालेले 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5वं षटक या ठिकाणी मैदानामध्ये चालू आहे श्रीराम संघाकडून. षटकातील पहिलाच चेंडू पाहूया. दानाजी मसुगडे यांना न समजलेला आखूड टप्प्याचा हा चेंडू बीट झालेले दानाजी मसुगडे. फाळके यांच्या अनेक जुने खेळाडू आज शिंदेवाडी गावामध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहेत. षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 10 चेंडू राहिलेले आहेत. धावसंख्या सुंदर पद्धतीने मारलेला फटका आणि पाहूया बक्षीस द्या. वैभव गीते 100 रुपये. लक्ष्मी पूजनाचा सगळा निधी साहेब या ठिकाणी जमा झालाय. आजच्या दिवसाच्या पहिला जो सामना उदट आणि कुठल्या संघाचा झाला, मटाची वाडी, तो सुद्धा सामना अतिशय घासून अप्रतिम झाला. मला वाटतं शेवटच्या षटकात 12 धावा पाहिजे होत्या आणि त्यावेळेस 5व्या बॉलला त्यांनी विजयश्री खेचून आणला. खूप घासून तो सामना झाला. उदट राजुरी आणि राजुरी संघ त्याच्यामध्ये विजयी झाला. आणि हा वाईड चेंडू सुंदर पद्धतीने मारलेला हा चेंडू. धावसंख्या झालेली ती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 59. 3 धावा. आज एवढे खेळाडू दिसत आहेत, प्रत्येकाच्या पायामध्ये बूट दिसतोय. 25 वर्षापूर्वी 48 रुपयाची पॅरागॉन स्लीपर घालणारा म्हणजे खूप श्रीमंत मोठा आणि क्वचित एखाद्याकडे एमएटी असायची, नाहीतर सगळे जण सायकल वरती यायचे. एमएटी क्वचित एमएटी खालच्या बंधाला टाचणी असायची. काही वेळेस तरवाडाचा पाला पायाखाली आली घ्यायची हे पोळायला लागल्यावर बाजू नाही.
एमएटीची आठवण आहे दादा दानाने कोरबावी संघाचे कॅप्टन आणि एमएटी वर खेळायला जात असताना ती वैभव गीते ती पुढे जी जागा असते ना एमएटीची त्यात उभं राहणार हेडलाईट वर बसून यांनी जाऊन बरंच सामने खेळलेले आहेत आणि एका एमएटी 5 खेळाडू षटकात 5 खेळाडू दादा निम्मासन एकटाच घेऊन जाणार. 5 षटक झालेले आहेत 5 आणि शेवटचं दादाचं षटक वजन चालू आहे. 120 आणि 61 धावा झालेले आहेत आणि साहेबांचा स्कोर झालेला आहे 31. जर साहेबांनी 50 केली तर माझ्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस साहेबांच्यासाठी. शरद रुपनवर सरांनी 50 केलं तर 1000 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. पण आता झालं किती त्यांच्या आणि ओव्हर किती राहिले हे बघा या स्पर्धेच्या नंतर जर टेनिस बॉलची खुली स्पर्धा शिंदेवाडी संघाने किंवा सगळ्यांनी मिळून आयोजित केली तर त्याच्यासाठी 25,000 रुपयाचं बक्षीस शरद रुपनवर सरांनी लावलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. 25,000 रुपयाचं बक्षीस या सामन्याच्या नंतर जर खुली स्पर्धा या शिंदेवाडीमध्ये आयोजित केली तर प्रोत्साहनपर पहिल्या क्रमांकाचं 25,000चं बक्षीस शरद रुपनवर सरांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे. त्यांचं आम्ही सर्वांच्या वतीने आभारी आहोत. जीवन खूप सुंदर खूप अतिशय सुंदर असा मुली खेळाडू. खूप बरं वाटलं आप्पासाहेबांनी शरद रुपनवर सरांनी आणि बापूसाहेब रणवळेंनी आमचे चुलते बापूराव रणवरे यांच्याकडून जीवनसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं या शॉटसाठी. या षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. आमचे चुलते दादासाहेब दानाने यांचं नाव या ठिकाणी घेतलं. या सगळ्यांनी त्यांची आठवण काढली त्याबद्दल मी आभारी आहे. कारण आमचे चुलते जर मैदानात आले आणि त्यांनी भांडणं केली नाही ते असं कधीच झालं नाही. ग्राउंड मध्ये जर ते गेले तर अंपायरच्या सोबत कॉमेंटेटरच्या सोबत कुणाच्या सोबत तरी त्यांनी न भांडण करता जर ते गेले तर त्यांना करमत नसायचं. हे ज्या वेळ बसायचं मैदान सगळ्यात जास्त 6 लांब दाडाच मारायचा आणि दुसरी गोष्ट मग कडे विकेटची त्याला लय मजा यायची प्रत्येक वेळेस. तानाजी बसुगडे साहेब अतिशय सुंदर अशी आपण नाबाद 33 नावाची खेळी केलेली आहे. मस्त सर मी राखीव होतो आमच्या टीम मध्ये आणि राखीव मला 11 मध्ये घेत नव्हती म्हणून मी एक आयडिया केली. आपा तानाजी बसुगडे साहेब अतिशय 33 नावाची उत्कृष्ट खेळी केली. टॅक्स ऑफिसर म्हणून आपण या ठिकाणी कार्यरत आहात. सुगडे साहेब या इकडे. बसुगडे साहेब आमच्या या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी त्यांना प्रोत्साहन शुभेच्छा द्यायच्या. अतिशय चांगल्या ठिकाणी दिलं जात आहे. 200 काढा की 200 देऊया. बक्षीस हे 200 ठेवा. हा ठीक का? हा ठीक. हे आपा इकडे या तुम्ही या की सर असू द्या जावेद मनेरचं असू द्या करा. केल्याबद्दल अरे हलगे कोणाला दोघांनी 26 धावा या ठिकाणी जीवन शिंदे आणि धनाजी साहेब 33 धावा. संघाची धाव आणि सुरुवातीच्या काळात संघाने पण सगळ्यात दोन्ही जुनं त्यांचं आमचं घासून न्यायचं सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये
दगडीवरती दगडीवरती पण नंतर सुरू झालं मग दोन्हीचा संघ चांगलं चालायला लागलं दोन्ही पण नंतरच्या काळात मग आपला श्रीराम त्यांना थोडं हे व्हायला लागला दोहीजड व्हायला लागला आणि बापूसाहेब जाधव या ठिकाणी आहेत. बापूसाहेब जाधव एका हाताने खेळायचे, एका हाताने, एक हात त्यांचा हात चालत नव्हता. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा आपला थोडं जवळ हाफिज पाकिस्तानचा हाफिज हाफिज एक हे होता हँडिकॅप होता. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे बापू एका हाताने सिक्स मारल्याला मी बघितलेला आहे. आणि बॉलिंग बॉलिंग तर एकच नंबर. ठीक आहे, आभार आहे डीजे आप्पा. पुन्हा अजून जुने कोणी खेळाडू या ठिकाणी जसं जसे येतील तसं आपण त्यांच्याबद्दलचे अनुभव आपल्याकडून जाणून घेऊया. हा, आणि आज 20 वर्षानंतर हे क्रिकेटमध्ये चालले आणि खेळतायत. आणि हा योग शिंदेवाडीच्या ज्येष्ठ खेळाडूंनी, शिंदेवाडीच्या टीमने हे सामने या ठिकाणी खेळून हा योग घडवून आणलेला आहे. आणि त्यामुळे आसपासची सगळी जुनी क्रिकेट खेळलेले आहेत तेव्हा आपल्याला इथे बघायला भेटत आहेत. ग्राउंडवरती चालत आहेत, फिरत आहेत, खेळत आहेत. त्यांना 20 वर्षाच्या आठवणी त्यांच्या जाग्या झाल्या असतील. 20 वर्षापूर्वी ते सायकलवरती येत होते, इथे थांबत होते, खेळत होते, भेळ खात होते. शिंदेवाडीची वल्ली भेळ, फेमस भेळ, आजही ती फेमस आहे. सत्कार ना योगेश शेलार सीए यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. शिंदेवाडीच्या टीमच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी. माझ्या शेजारी जावेद भाई मनेर आहेत. जावेद भाई, तुम्ही दगडीवरती खेळलाय डीजे आप्पा यांच्या सोबत, तर त्यावेळेस याच ग्राउंड वरती खेळलाय की दुसऱ्या कुठल्या ग्राउंड वरती? सुरुवातीचा याच ग्राउंड झालेला. या ग्राउंड वरती टेनिस दगडी बॉल वरती खूप खेळलेलो आहे. त्याच्यानंतर मला वाटतं दगडी बॉल पाहायला सुद्धा भेटला नाही. सुबोधजींचा सत्कार होतो इथे. उद्धटचे सुबोधजी फिल्डिंगला गेलेत का? ठीक ठीक, लेग साइडला ते थांबलेले आहेत. सामना सुरू होतोय. झेंडे सर, सामना सुरू होतोय. पहिला चेंडू या चेंडूवर तिथं हलकेवाले रशीद भाई, रणजित भगत नाश्त्याला गेले. बल्ला फिसल गया और गेंद वही लुढ़क गई. कोई रन नाही, कोई नुकसान नाही. शरद सरांना विनंती, आपण आपलं पारितोषिक घ्यायला यायचं. जरा वेळ झाला की काय होतंय. डोंगरवाडी संघाला विनंती आहे की आपण 25 वर्षानंतर पुन्हा एकदा या मैदानावरती अत्यंत धुडगूस घालून अप्रतिम खेळ केला आणि हे पारितोषिक आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वीकारण्यात यावं यासाठी संघाला विनंती, आपण सगळ्यांनी पुढे यायचं. आणि चेंडूने हा कॅच आणि पहिली विकेट. ट्रॉफी घेण्यासाठी यायचंय, लक्षात ठेवा. प्रत्येक पराभूत संघाला ही ट्रॉफी. आणि आपण या डोंगरवाडी शिंदेवाडी पंचक्रोशीच्या मातीमध्ये अत्यंत उत्कृष्टपणे क्रिकेट खेळात आणि क्रिकेटचं नाव या पंचक्रोशीमध्ये आपण कायम टिकून ठेवलंय. आपल्या सगळ्या संघाला विनंती आहे, आपण या ठिकाणी समोर यायचंय, मंडपाच्या पुढे यायचंय. डोंगरवाडी संघ, शरद सरांना विनंती, आपण आपल्या संघाला घेऊन यायचंय प्लीज. बॅट्समनचं नाव यानंतर बघा, सगळ्यांसाठी खुले जर क्रिकेट सामने भरले तर शरद रुपनवर सर यांच्याकडून 25,000चं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. उरलेली सगळी पारितोषिक थोड्याच कालावधीमध्ये जमा होतील आणि पुन्हा एकदा